तर नमस्कार परत एकदा. मी तुमचा लाडका रोहित. आत्ता आम्ही आलो आहे जामग्यामध्ये. आपलं मस्त मंदिर आहे जामग्याचं. तर गाडीवरून काय व्हिडिओ बनवायला मला भेटली नाही आहे, तर तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवतो. मी आता आतमध्ये आलेलो, परत एकदा बाहेर जातो आणि तुम्हाला सगळी पूर्ण व्हिडिओ दाखवतो की मंदिर कसं आहे. जामग्यामध्ये मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे. पण एक नंबर मंदिर आहे. तुम्हाला मी एकदा दाखवतो परत बघा. हा मंदिराचा गेट आहे आणि इथून आतमध्ये तिकडे एंट्री गेट आहे. अजून एक एंट्री गेटच्या इथून आलात ना, तिथे पार्किंग आहे. तिकडे बाईक लावली आपण मागे. आणि हा एक गेट आहे इथून एक, म्हणजे हा गेट पास केल्याच्यानंतर आतमधून इकडून एंट्री आहे. तो पहिले इकडून आतमध्ये जातो आणि तिकडून मग परत ह्या साईडून असं करून पास होऊन ह्या साईडने एक म्हणजे मंदिर आहे. म्हणजे हा हॉल टाईप आहे, इकडे बैठक वगैरे होते असं असं वाटतं मला. आणि इकडे आतमध्ये जायला मंदिर आहे. आणि इकडे एक नंबर सीन आहे, तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही इंस्टाग्रामला बघितलं असेल, बहुतेक पोरं इथूनच फोटो काढून, म्हणजे पावसाच्या टाईपला इथून तेव्हा पाणी येत असतं. मासे पण आहेत, मोठे मोठे कासव पण आहेत. एक नंबर सीन आहे इकडे. भरपूर लोक येतात. रामदास भाईंचं गाव आहे हे. आपण जाऊया मंदिरामध्ये. तर इथून चालू होतं मंदिर. तर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नाही. फोटो काढला असतास ये. वरती मिरर आहे. इकडे नंदी महाराज आणि आपली पिंड आहे शंकराची. तुम्हाला त्या साईडने दाखवतो. असा स्पेस पाहिजे मंदिराला, म्हणजे अशी बसायला अडचण नाही वगैरे काय नाही. मस्त खुला स्पेस आहे. इथून नंदी महाराज आपले, गणपती बाप्पा, बजरंगबली, आमचे असं महाराज. बघा, इकडून आऊट आहे आणि तिकडून इन आहे. म्हणजे इकडून एक्झिट करायचं आहे आणि तिकडून एंट्री आहे. असा स्पेस पाहिजे मंदिरला. एक नंबर स्पेस आहे. इथे पण कासव आहे. हे आय थिंक तर मला माहीत नाही आहे, पण इथल्या लोकांना माहीत असेल, कारण फर्स्ट टाईम आहे माझा हे. आणि इकडून हा सीन, ऑसमवाला सीन. आणि तुम्हाला अजून एक सरप्राईज गोष्ट दाखवतो तुम्हाला. थांबा, एक साईड अजून आहे, तिथून एक नंबर फोटो पण येतात आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो मी की कसा आहे तो. इकडून एंट्री आहे, भारी आहे, एक नंबर आहे. तर आपण त्या जागेवरती जाऊया. ऑलरेडी चालू आहे शूट. हा प्लेस आहे आपला. इकडून सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला. हा प्लेस आहे. इकडे पण मागे भरपूर जागा आहे. आय थिंक वाटते हे हॉल टाईम, म्हणजे कार्यक्रम असेल तेव्हा जेवण्यासाठी जागा आहे. तर रान आहे एकदम खतरनाक. आणि हे
हे पण माझी सिस्टरच आहे, माझी ती ओळखीचीच आहे. हाय कर एकदा. मासे तलावात मासे एवढेच नाही आहेत, भरपूर आहेत, कासव पण आहेत. पण ना मला ते क्लोजला भेटत नाहीत. ते ह्यांचं कसं झालं आहे, कोण साईडला असं दिसलं ना की लगेच जातात. बघायचं तुम्हाला गेले. थोडंसं नॉर्मल हल्लो, 5 मिनटं झाले बसलो त्यांच्या शूटसाठी, लगेच जातात आतमध्ये. मासे भरपूर आहेत इथे, भरपूर म्हणजे भरपूर आहेत. कॅटफिश पण आहे आणि हे बाकीचे मासे आहेत ते आता दिसत नाही आहेत. कॅटफिश मगाशी वरती आलेली, त्याच कॉर्नरला आलेली, तिथे ते दिसतंय एकदम कॉर्नर आहे तिथे, त्या कॉर्नरला आलेली ते बरोबर तिथे होती. ते करायला भेटली नाही व्हिडिओ मला. मगातपासून मी हिलाच बघत होतो. साईज केवढी व तिची, मुशी बघा केवढे काय मुशी गेली खाली. त्यांच्यातलाच एक मेंबर आहे कासव दादा. ए बाबा ते कासव आहे. त्याला कान नसतात असतात की. मग त्याला आवाज का नाही जात? तर चला आता आपण जाऊया बाहेर. ए चलो चलो भाई चलो. आता पब्लिक यायला लागली. इकडून रॉकेट गेलाय. मग इथं तुम्हाला दिसणार ना, ऊन आहे, भरपूर ऊन आहे, पण एक नंबर आहे प्लेस. सगळ्यांनी विजिट करा यार. लोकलवाले तर येत राहतात, पण तुम्ही पण या. चलो आम्ही जातो, कारण की ऊन पण वाटतं आहे आता, आणि पुढे जाऊन थोडंसं शूट राहिलं आहे. पुढे जाऊन ते शूट कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर घरी. तर आता काय बोलायला नाही माझ्याकडे. मंदिर बघूनच हँग झालं आहे मी, फुल हँग. हे तुम्ही विचार पण करू शकत नाही. बघू शकता तुम्ही. अब बघण्यासारखं म्हणजे अशी डोळ्याचे पाळणे फिरतील असं एक नंबर आहे. आणि गेट तर एवढा मोठा आहे ना, तिकडून गेटची एंट्री आहे तिथून. चलो तर बाय बाय. बघूया पुढे जर गेटजवळ व्हिडिओ करायला भेटली तर. इथून गेट चालू होतो. तुम्हाला मागाशी बोललो असेल, तुम्हाला गेटची एंट्री दाखवतो. इथून एकदम मोठा गेट आहे त्यांचा, आणि तिकडे आम्ही होतो एकदम आरपार तिकडे होतो. तर हा गेट आहे, गेट पण भारी आहे. आणि इकडून असं जाऊन हा एक रोड जातो, आणि तिकडून तो एक वाडीचा रोड जातो. तर हा गेट आहे. तर चला आता ब्लॉग बंद करतो मी, आता जातो घरी आम्ही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.